तर TCS प्रकरणातील रजा मेमन आणि शफी शेख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। धर्मांतर प्रकरणातील दोघा संशयितांना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। पोलीस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात सुनावणी पार पडली आहे। तर दोघा संशयितांना आजपासून पुढील 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पुन्हा पुढील गुन्ह्यात संदर्भात त्यांचा ताबा घेण्यासाठी अर्जही दाखल करण्यात येणार आहे। 166 पैकी 26 गुन्ह्यात ट्रान्सफर करून उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे। लोकांना अभिषेक आणि रजा मेमन यांना मुंबई पोलीस स्टेशन मार्फत कोर्टात हजर करण्यात आले होते। पोलीस रिपोर्टच MCRची होती, त्यामुळे त्यांना 14 दिवसाची पोलीस जेल कस्टडी देण्यात आली। आरोप तेच म्हणजे फिर्यादमध्ये तेच आरोप आहे, नवीन काय नाही। पण तपास जे होता PC ज्या मुद्द्यावर दिली होती, जे मोबाईल आहे त्याचे पासवर्ड त्याच्याकडून घेणे बाकी आहे,